वडिलांना सांगितलं, हे कोण? हे रोज म्हणाले आपल्याकडे पाणी प्यायला येतात. तर मला असं वाटतं यांना पाणी ग्रहण करण्याची इच्छा असावी. त्यांनी नारदांना अट घातली, म्हणाले मला एकुलती एक मुलगी आहे, तेव्हा तुला घर जावे म्हणून यावं लागेल. नारदांनी ते मान्य केलेलं आहे. ठीक आहे म्हणाले. मग म्हणाले उद्याच ये, उद्याच विवाह उरकून टाकू, तुलाही कोणी नातेवाईक नाहीत, आम्हालाही कोणी फार नाहीत नातेवाईक. आणि त्यांचा विवाह संपन्न झाला. आता नारद ही नारदांची पत्नी, नारदी असं तिचं नाव आहे, काही ठिकाणी उल्लेख आहे नारदांच्या पत्नीचा, आणि त्यांचे सासरे तिचे वडील असे राहत आहेत. कालांतराने त्यांना 2 मुलं झाली. तिचे वडील निवर्तले असा उल्लेख आहे. दिवस पुढे पुढे जात आहेत, तशी अजून 2 मुलं झाली नारदांना असा उल्लेख आहे. 4 मुलं झालीत नारदांना. आणि या 4 मुलांबरोबर आणि आपल्या पत्नीबरोबर अत्यंत सुखामध्ये संसार चाललाय. आणि पावसाळा ऋतू सुरू झाला, वर्षा ऋतूचं आगमन झालं, मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. आपण जसं आत्ता बघतो की पाऊस वाढला की धरणातलं पाणी सोडतात आणि त्यानं पूर वाढायला लागतो, तसं या गावामध्ये व्हायला लागलंय. जी जवळून वाहणारी नदी आहे त्याचं पाणी आता गावात शिरायला लागलं. गावात शिरायला लागलं म्हणल्यावरती हळूहळू ते पाणी घरात शिरायला लागलं. घरात शिरायला लागल्यावरती नारद, त्यांची ती 4 मुलं आणि पत्नी, हे 2 मजली घर आहे असं उल्लेख आहे त्या कथेमध्ये. वरच्या मजल्यावरती जाऊन छपरावरती जाऊन बसले, कारण 2 मजले पाणी वर 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 चढायला सुरुवात झाली. पाण्याचा एवढा मोठा लोंढा आला की त्यानं नारदांची पत्नी वाहून गेली. आता जी 4 मुलं आहेत नारदांची, एका हाताला 2 मुलांना नारदांनी धरले, दुसऱ्या हाताला 2 मुलांना धरले की पत्नी वाहून गेली, पण मुलं तर वाहून जाऊ नयेत, कारण मोठा पूर आलाय. पण पुराच्या लाटा एवढ्या भयंकर आहेत की त्या लाटेमध्ये हे सगळं सांभाळणं अवघडच आहे. त्यामुळे नारदांच्या हातातून एक मुलगा सुटला, मग दुसरा सुटला, तिसरा सुटला, चौथा सुटला. 4ही मुलं नारदांपासून वेगळी झालेली आहेत. आणि आता नारद एकटे त्या घरावरती बसलेत असा उल्लेख आहे. 2 दिवस या सगळ्याला गेले. नारद 2 दिवस त्या पाण्यामध्ये अडकलेले आहे. हळूहळू हळूहळू जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा त्या पुराचं पाणी ओसरलं. नारद खालच्या मजल्यावरती आले. आपल्याला माहिती आहे पूर जेव्हा येऊन जातो तेव्हा तो काय नुकसान करतो, तसं नुकसान त्या घराचं झालेलं आहे. अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये देवर्षी नारद त्या घरातनं बाहेर पडले. आणि आपण ज्या घरामध्ये इतका सुंदर संसार केला, इतक्या चांगल्या पत्नीबरोबर 4 मुलं आपल्याला झाली, पण एका पावसानं हे सगळं धुवून नेलं, असा अस्वस्थ विचार करत देवर्षी नारद त्या घराकडे पाहतायत. तेवढ्यात पाठीवरती कोणीतरी हात ठेवला. पाठीवरती ठेवलेला हात कुणाचा आहे हे बघण्याकरता जेव्हा नारद वळले पाठीमागे, तेव्हा भगवंतांनी विचारलं, नारदा पाणी आणताय ना? भगवंतांनी जो मगाशी विचारलेला प्रश्न होता तो प्रश्न आणि हा प्रश्न याच्यामध्ये काही क्षणांचं अंतर आहे, पण नारदांना आपल्या आयुष्यातली कित्येक वर्ष गेलेली आहे हे जाणवलेलं आहे. आणि भगवंत म्हणतात, नारदा हीच तर माझी माया आहे. ही माया तरुण जाणं भलत्या भलत्यांना शक्य नाही आहे. हीच माझी माया आहे. हे मायेचं दर्शन देवर्षी नारदांना भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. एका अर्थानं